सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जगदंबा माता की जय. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या दिवसात आपल्याकडे नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव करण्याची पद्धत आहे. या दिवसात भारतात सगळीकडे शक्तीची उपासना केली जाते. आपल्याला कुठलंही काम करायचं असेल तर शक्ती लागते की नाही. मग ही शक्ती आपल्याला देवीच्या उपासनेने मिळते. म्हणून आज आपण त्या देवीचीच गोष्ट ऐकणार आहोत. महिषासूर नावाचा एक राक्षस होता. महिष म्हणजे बैल किंवा रेडा. तर हा महिषासूर जो होता ना, तो वेगवेगळी रूप घेऊ शकत असे. म्हणजे कधी रेडा, कधी सिंह, कधी हत्ती. हा राक्षस जरी असला तरी त्याने खूप मोठी तपश्चर्या केली होती. म्हणजे ब्रह्मदेवाची पुष्कळ वर्षे उपासना केली. त्यामुळे एक दिवस ब्रह्मदेव त्याच्या समोर प्रकट झाले आणि त्याला म्हणाले, तुला काय पाहिजे? तू माझी एवढी कठोर उपासना का करतो आहेस? तेव्हा तो म्हणाला, मला अमरत्वाचे वरदान हवे आहे. मला मरण यायला नको. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे बघ, असं काही करता येणार नाही. पण देव, दानव आणि पुरुष यापासून तुला मरण येणार नाही. महिषासुराला वाटलं चालेल की, त्यात काय एवढं? एखादी स्त्री मला मारूच शकणार नाही. माझ्याकडे एवढी ताकद आहे. स्त्री मला कशी मारू शकेल? त्याला त्याच्या ताकदीचा अगदी प्रचंड गर्व होता. त्यामुळे तो निर्धास्त झाला. मग ब्रह्मदेवानी त्याला तसं वरदान दिलं आणि त्यामुळे महिषासूर अगदी उन्मत्त झाला. त्याने पृथ्वीवरील सगळ्या राजांना जिंकलं, आपलं गुलाम बनवलं आणि त्यानंतर त्यांनी थेट स्वर्गावरच स्वारी केली. सगळ्या देवांबरोबर त्यांनी युद्ध केलं. युद्धात त्याला कुणीही हरवू शकलं नाही. या युद्धामध्ये त्यांनी सगळ्या देवांना पण बंदी बनवलं आणि स्वर्गातून हकलूनच लावलं. इंद्र, अग्नी, वरुण, वायू या सगळ्यांवर त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. सगळे देव अगदी हवालदिल झाले. त्यांना काय करावं तेच सुचेना. आता महिषासुराला वर कोणी दिला होता? ब्रह्मदेवाने, हो की नाही? मग सगळ्या देवांनी ठरवलं, आता ब्रह्मदेवाला जाऊन भेटायचं. त्यांना सांगायचं की या परिस्थितीतून आमची सुटका करा. देवांनी मग ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेतली. ब्रह्मदेवांना माहित होतं की महिषासुराचा वध एखादी स्त्री नक्की करू शकते. म्हणून मग या तिन्ही देवांनी एकत्र येऊन काय केलं माहितीये? स्वतःच्या शक्तीतून म्हणजे त्यांच्यामध्ये असलेल्या तेजामधून एका देवीची निर्मिती केली. हीच होती दुर्गा. ही दुर्गा महाप्रचंड शक्तिशाली होती. तिला 10 हात होते आणि तिच्यामध्ये खूप ऊर्जा होती. तिने प्रकट होताच अत्यंत नम्रतेने ब्रह्मा, विष्णू, महेश यांना नमस्कार केला. ही जगत जननी होती. म्हणजे संपूर्ण जगाची निर्मिती करण्याची ताकद तिच्यामध्ये होती. सगळ्या देवांनी आपली शक्ती आणि शस्त्र या देवीला दिली. म्हणजे सगळ्या देवांची ताकद एकत्र येऊन ही देवी तयार झाली. तिला महिषासुराबरोबर लढायचं होतं ना, त्यामुळे अत्यंत सामर्थ्यशाली आणि शक्ती स्वरूप अशा या देवीची उत्पत्ती करण्यात आली. शंख, चक्र, गदा, त्रिशूल, धनुष्यबाण, वज्र, तलवार, परशु अशी विविध शस्त्र तिने हातामध्ये घेतली आणि तिच्या एका हातामध्ये मात्र आशीर्वादाचं प्रतीक कमळ असं दिलं गेलं. आता ही जगदंबा माता युद्धासाठी सज्ज झाली. पण जर कुणी तिथला शरण आलं तर मात्र तिच्याकडे काय होतं? आशीर्वादासाठी
कमळ होतं. आता युद्धामध्ये आपण वेगवेगळी शस्त्र म्हणजेच मिसाईल वापरतो. हो की नाही? तशी सगळी शस्त्र हिच्याकडे होती. ही देवी सिंहावर आरूढ झाली आणि महिषासुरावर चाल करून गेली. महिषासूर अगदी बेफिकीर होता. एक स्त्री मला काय मारणार? असंच त्याला वाटत होतं. पण दुर्गेची ताकद त्याला कुठे माहिती होती? दोघांमध्ये अगदी घनघोर युद्ध झालं. महिषासुराने आपले रूप बदलून देवीला हुलकावणी देण्याचे खूप प्रयत्न केले. पहिल्या दिवशी महिषासूर स्वतः गेलाच नव्हता. त्याने काय केलं? आपलं सैन्यच पाठवलं. देवीने जोरात शंख फुंकला आणि त्या रणदुंदुभीने सगळी पृथ्वी अगदी भयभीत झाली. महिषासुराचे सैन्य पुढे आल्यावर देवीने बाणांचा वर्षाव केला. सुदर्शन चक्र सोडले. त्यामध्ये शेकडो राक्षसांचा शिरच्छेद झाला. त्रिशूल उगारून देवीने कित्येकांना ठार केले. पहिल्या दिवशीचा हा रणसंग्राम बघून दुसऱ्या दिवशी मात्र स्वतः महिषासूर युद्धात उतरला. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. महिषासुराने विविध रूपे धारण केली, पण देवीच्या अस्त्रांपुढे त्याचा अजिबात टिकाव लागला नाही. महिषासुराने भल्या मोठ्या बैलाचं रूप घेतलं आणि तो देवीवर चाल करून आला. देवी सिंहावरून आली. तिने गदा फिरवून महिषासुराला खाली पाडलं. त्याच्या छातीमध्ये सर्व शक्तीनिशी त्रिशूल खुपसला. महिषासुराने महाभयानक किंकाळी फोडली. त्याची सर्व शक्ती संपली आणि तो गतप्राण झाला. सर्व देवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी देवीवर पुष्पवृष्टी केली. आता देवीने आपले उग्र रूप सौम्य केले आणि अत्यंत शांत आणि सात्विक रूप धारण केले. या दुर्गेने महिषासुराचा वध केला म्हणून तिला महिषासूर मर्दिनी असे म्हटले जाते. ही महिषासुराची कथा म्हणजे चांगल्याचा वाईटावरचा विजय आहे. नेहमी अमंगलते नाश पावते आणि मांगल्याचीच प्रतिष्ठापना होते. हा नवरात्रीचा उत्सव म्हणजे मांगल्याची प्रतिष्ठापना. मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा हं. जे जे अमंगल, वाईट, असत्य असते ते म्हणजेच महिषासूर. आणि आपल्यातील शौर्य, धैर्य, पराक्रम, सेवाभाव, चांगुलपणा म्हणजे आपल्यातली दुर्गा. तेव्हा नेहमी उत्तम गुणांचीच उपासना करावी, म्हणजे आपल्यातील महिषासुराचा अंत होतो आणि दुर्गेची आपल्यावर कृपा राहते. म्हणून हा नवरात्रीचा उत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. देवीसमोर 9 दिवस जो नंदादीप लावला जातो ना, तो आपल्यातील ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करतो. हा नंदादीप म्हणजे ज्ञानदीप आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन आपण विद्यावान, चारित्र्यवान, गुणवान व्हायचे. म्हणजे देवी आपल्यावर नेहमी प्रसन्न राहते. आवडली का ही गोष्ट तुम्हाला? आवडली की मला कळवा हं. लाईक करा आणि कमेंट पण करा. म्हणजे मला कळेल तुम्हाला गोष्ट आवडली की नाही ते. हो की नाही?